तर आम्ही आता इथे निघता वेळेस लक्ष्मणच्या काकाच्या वाडीत आलो आहे. म्हणजे संत्र्याचं मोसम आहेत रे, मोसम आहेत. मूर्ती बघू शकताय तुम्ही मित्रांनो. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि मूर्ती किती मोठी आहे तुम्ही बघू शकता. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्ती भरले. आणि इथून पाणी येते. पाणी कुठून येतं ते पण नाही माहिती, वरून येते का खालून. आणि वरती दगडाचं आहे पूर्ण मंदिर. आणि मित्रांनो तुम्ही बघता त्या लोणार सरोवर पुढे आहे. हॅलो, लॉकडाऊनच्या टायमाला 2020मध्ये पूर्ण लाल लाल झालेलं पाणी, असं लाल लाल झालेलं. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं राजूवर ब्लॉगमध्ये. चला तुम्ही तर बसलेलं आहे. भावाजी गेला जरा फ्रेश व्हायला. आणि रात्री इथून बसलो आम्ही, त्यानं ठेवलं. आत्ताच बसलो. रात्री पाऊस पडत होता. आता बघू पाऊस थांबला भेटतो. पाऊस थांबला ना, पाऊस थांबलेला आहे. आज जाणार आहे लोणार. लोणार बघायला. लोणार तलाव का, तलाव बघायला काय काय ते बघायला जाणार आहे लोणारला. तर थोड्या वेळात आम्ही ब्रश करतो, फ्रेश होते, नंतर भेटू. हाय मित्रांनो, तर आमचे आंघोळ झाले. आणि म्हणजे आंघोळ झाले, भाजी पण झाले. आंघोळ कांदा पोहे खायला. चाय पितो. काय थंडी वगैरे चाय आणली मस्त गरमागरम. या तुम्ही पण चहा प्या. नाश्त्याला कांदा पोहे त्यातलं घ्या अजून. घे थोडं पण. झोप झाली का बरोबर? पाऊस पडलाय, कसं पाणी सचलंय. असं वाटतं जून महिना चालू झालाय. चल निघायचा. तिथे जाणे का तिथे थांबलेलो आम्ही लक्ष्मणच्या ताईकडे. हे साईडला सगळी सिलपची घरं वाटतं बघायला. ना बरं पडतं, गारा पडतात ना, म्हणजे गारा पडतात पावसाचे. आणि कौला आणि पत्रा असला का तुटतात, मन स्लॅब टाकतात. सगळी घरं अशी भेटते स्लॅबवाली. तर आम्ही आता इथे निघता वेळेस लक्ष्मणच्या काकाच्या वाडीत आलो आहे. म्हणजे संत्र्याचं मोसम आहेत रे, मोसम आहेत का, मोसंबी अजून झालं ना त्या, पुढच्या महिन्यात होतील त्या. तो तुम्ही बघू शकता पूर्ण बाग असा आहे. पपया पण नाहीत अजून, झाली नाही तयार. बाकीची तर खराब झालं. आणि पूर्ण असे लागलेले आहेत मोसंब्या. पिकायला खराब आहे का? हा होती चाललेलं आहे. तर लक्ष्मणनी मोसंबी काढले इथे, ज्यूसवाले आहेत. आईला फासत नाही, आंबट असेल नाही का? खाऊन बघ. पूर्ण असं बाग आहे, भरपूर मोठा आहे तिकडनं तुझा. टेस्ट करून बघतोय कसं आहे कसं नाही. छोटे छोटे आहेत, बाकीचे व्हायला लागले तयार. आंबट आहे रे, आंबट नसेल. बरा लागला ना. अजून थोडं भाऊजी, अजून तयार व्हायचं ना, म्हणून ते बरं. म्हणजे गोड असेल पण कसा आहे ना, म्हणून थोडासा आवाज देतो बा. तिखट पाहिजे तुला. हाय मित्रांनो, तर
इथे जिजाऊ माताची मूर्ती आहे, तिथे आलो आता बघायला. जालन्यामध्येच आहे. तर आता आतमध्ये जातोय, बघतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईची मूर्ती आतमध्ये किती मोठी आहे. तर जातो बघायला, बघायला. आणि इथून दिसते मूर्ती. तर आलो आतमध्ये. लक्ष्मणचे वगैरे वगैरे जिजा माताच्या काय सांगतात तिकडे मूर्ती आहे. मूर्ती बघू शकताय. बाकीचा इकडचं गार्डन आहे. मूर्ती बघू शकताय तुम्ही मित्रांनो. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि मूर्ती किती मोठी आहे तुम्ही बघू शकता. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराजांना मानाचा मुजरा. तर निघतो आम्ही आता इथून. 51 फूट. सरळ जाऊ देऊ नका. आता पोहोचलोय, ते पोहोचलोय. मंडपची तयारी चालू आहे. गाडी सावलीला लावायला आले. आणि कृष्ण अगोदरच आलेला आहे. तू कधी आलाय रे? 21 तारखेला आलाय. 21 तारखेला आलाय. इथं पुढे घेतलं तरी पण सावली किती लागेल इथपर्यंत. त्याला काहीतरी टाका पाहिजे होता. हे बघ काय शर्ट काय बोलतात, शर्टा अजून बारीक आहे. थोडं भरून आहे शर्ट. काय बोलतो त्याला तुमच्याकडे, काय बोलतात तुला तर माहिती. आज मांडव आहे का? बांधतील कधी? संध्याकाळी का? आज मांडव आहे तर डायरेक्ट संध्याकाळी बांधतील. म्हणजे साईडला मंडप नाही करत ना, डायरेक्ट लग्न. मंडप असतात संध्याकाळी वाजतात. लग्न डायरेक्ट दुसऱ्या दिवशी. पण लग्न घरी लावतं का म्हणजे हॉलमध्ये? इथंच लावतील का माघारी? उद्या रात्रीचे 5-6 बजे रात्रीचे लग्न. लक्ष्मण इथं बसलेलं आहे. ते बसलेले पुढं. काय मित्रांनो, तर आम्ही आता आलोय लोणारला. जालन्यामध्येच आहे ना का? जिल्हा जालना का? बुलढाणा जिल्हा का? तालुका काय माहिती काय आहे ते, माहितीच नाही त्याला. तर आता लोणारला आलो आहे. आणि इथून एंट्री मारली तर गेट आहे. आणि तुम्हाला बाकीचा मागाचा व्ह्यू दाखवते. पायऱ्या कशा दाखवते. बाकीचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. साईडला पूर्ण दगड आहे. दगड लोणार बघ माकडं. लोणार सर्व खाली मंदिर आहे ना, असं दगडाचं पूर्ण बांधवलेलं आहे. वरून वाटत नाही, पण आता खाली गेल्यावर समजतं काय काहीतरी. पुरा डॅम मोठा आहे. ते पूर्ण असं दगडाच आहे. मंदिर पण दगडाच आहे. आणि साईडला पण बघू शकता पूर्ण दगड आहे. गणपतीची मूर्ती. इथे कुंड आहेत. लक्ष्मण भाऊजी पुढे गेला. आणि बघाचा बाकीचं तुम्ही बघू शकता. इथे छोटासा गार्डन आहे, मस्त एकदम साफसफाई. शंकराची पिंडी इथे. शिडी आहेत उतरायला.
पूर्ण दगड आहे, दगडाची शिडी आहे. या साईडला पण पूर्ण दगड आहे. आणि इथून पाणी येते. पाणी कुठून येतं ते पण नाही माहिती, वरून येते का खालून. असं बनवलेलं आहे तिथे पाणी निघायला. गायचं तोंड होतं तिथं पण तुटलेलं आहे त्यात, गायचं मुख. पूर्ण दगड आहे. हे बघ कसं वाटतं एकदम खाली, एकदम त्याला एकदम शिड्या एकदम खाली. लोणार सरोवर खाली जायचं आहे आणि वरती दगडाचं आहे पूर्ण मंदिर. लक्ष्मण पुढे गेला की पावली. असं किती उंच वाटते. असं बघ किती उंच वाटतं. खाली उतर ना, खाली उतरायचं. खाली झाडा मस्त फुलांची इथं झाडं आहेत. कलर इथून परत खाली उतरायला लागेल. आणि शिड्या बघू शकता तुम्ही कसं दिसते. एकदम चढण आहे, एकदम खरं आहे. डोंगर एकदम खरं आहे असं बनलं. अजून खालती तिकडनं वरून तसं आलो आहे. असं उतरत असं एकदम खाली चाललं होता. लोणार सरोवर एकदम खाली आहे. आणि वरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, म्हणजे पुरा डोंगर झालेला आहे गोल असा. तलाव मध्ये आहे आणि साईडून असं डोंगरसारखं आहे, बांधसारखं आहे. आणि पाणी बघू शकता, एवढे वरती पण पाणी येते वरून. असा वरून उतरला तर लोखंडी पूल आहे. नंतर परत असं खाली उतरायचं मंदिर आहेत. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता लोणार सरोवर पुढे आहे. हॅलो, लॉकडाऊनच्या टायमाला 2020मध्ये पूर्ण लाल झालेलं पाणी, असं लाल झालेलं पूर्ण. असं मोठा बांध आहे, डोंगरसारखं आहे आणि मधोमध तलाव आहे. ते पाणी कधीच आटत नाही त्याचा. मोठे वैज्ञानिक पण येऊन गेलं, मोठे शोध लावणार पण येऊन गेलं किती वोंड आहे, तरी त्यांना माहिती नाही पडलं अजून तर किती वोंड आहे असा. आणि हे पाणी बोलतात का आटत नाही कधी. तर बघू शकता तुम्ही, असं एकदम खड्डासारखं आहे. साईडून डोंगर आहे एकदम. आणि इथे मंदिर आहे. लक्ष्मण भाऊजी गेलं, तुम्ही पण जात होता. दगडी मंदिर आतमध्ये आलं आता. आणि पूर्ण दगडाचे डिझाईन आहे, दगडाचं पूर्ण काम केलेलं आहे. आणि इथे महादेवची पिंडी, लाईट वगैरे काय नाही सगळं. हे पूर्ण पिल्लर दगडाचा अख्खा दगड आहे. इथून जॉईंट आहे. हा पण इथून जॉईंट आहे वाटते. आणि दगडाची उखली आहे इकडे, कटअप आहे दगडाचा पूर्ण, दगडाचा आहे. लोणार डॅमच्या साईडला आहे मंदिर असं बघू शकताय. तुम्हाला बाहेरून दाखवलं मग आतमधलं डिझाईन बघा, आतमधलं डिझाईन. इथं दिवा लावताना म्हणून ते कालका लागला ना, होम झालं त्यांना. लाईफ टाइम जिंदगीत नाही खराब होणार असं बनवलं असं सातच्या सफेद काय गोड आहे का वालूमध्ये पहिल्यांचं कालाचा. ते गोल नाही वालूमध्ये मिक्स केलं पहिल्याच्या डावाचा. आता जाता तर कधीच झाला असं असं आहे. लोणार डॅम एकदम खाली गेला आणि इथे वरती पाणी प्यायला लावलं आहे. एकदम थंड पाणी आहे. थंड पाणी आहे का रे एकदम, एक नंबर आहे का. तिकडनं पाणी येतं. हां, तिथं वरती गाईच्या तोंडातून पाणी येते ना, तसंच म्हणजे मूर्ती तोडलं आहे ना आता मूर्तीसारखं. आणि वरती पिंडी दगड आहे पूर्ण, असं वाटत नाही वरून पाणी कुठून येते. थंड आहे एकदम पाणी. अरे बंद करते ना. हां बंद कर, हे बंद कर. अरे बंद कर. बंद बस चालू आहे. ला मंदिर तिथे घेतो आपण मागायचं. तोंड धुलाय, मस्त थंड पाणी होतं. हे काय माहिती तुला काय ते चाक आहे का. हां
चाक आहे, चाक दगडी चाक आहे का? तर गुफा आहे का? गुफा आहे आतमध्ये, असं असेल वाटतं आतमध्ये जायला ना. हां असेल याच्या आतमधून खालून असं जातो ना तिथे, तिथे होतं गुफा. इथून असं खालून आतमध्ये असेल पहिल्यांदा काहीतरी असेल. तर चाललो आम्ही आता परत वरती. फोटो काढा. मस्त थंड पाणी होतं खाली. वरती जायला लागलं आता परत आपल्याला. वरून दिसतंय डॅमचा व्ह्यू, वरून दिसतोय. पण लागली लोणार डॅम साईडला पूर्ण दगड सगळं, दगड डोंगराचा बांध बनलाय. संध्याकाळचं ते काय लक्ष. वरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, पूर्ण दगड आहे, दगडाचा बांधकाम आहे पूर्ण. आणि ते पाणी पडतं. आणि लोणार सरोवर ते साईडला काय मंदिर आहे का ते? दिसत नाही रे, थोडं दिसते. मंदिर आहे एकदम पाण्यामध्ये. ते पाणी जास्त वाढतच नाही का? तेवढाच राहते का? वाढत पण नाही का, कमी पण होत नाही ना. वरचा व्ह्यू चाललोय. भाऊजीनं ते गेलं पुढं. असं चढायचं आहे, इथून पायऱ्या आहे तसं वर जायचं आता. आणि पूर्ण दगड आहे इथे. हां बोल ना. मस्त लोकेशन आहे गार्डनला. हां बघितलं ते मी, घेतलं मंदिर, डॅम. इथे असा नाका आहे आणि इथे गेट आहे आणि तिथे एंट्री करतात. एंट्री केल्यावर तसं खाली जायचं. आमचा फ्रेंड झाला, आम्ही आता चाललो आहे. गाडी तिथे लावलेली आहे भाऊजीने. गाड्या लावले. लक्ष्मी इथे चहा प्यायला लागले. तुला गरम नाही करत का? पिला मला काय? तर आमचा जेवण झालेला आहे आणि आम्ही आता गाडीतच झोपतोय. या साईडला हल्दीचा प्रोग्राम नसतोय काय. लक्ष्मणीत आहे. माझा आवाज पण चेंज झाला, सर्दी झाली म्हणून. लक्ष्मणीत आहे. आणि या साईडला काय तर लांडगा कोला कोले. माझा आवाज चेंज झाला. भाऊजी इथे आहे. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. तर आता बघू, उद्या लग्न आहे ना, तर उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.